केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला डिवचले आहे। माध्यमांनी त्यांना उभाटा शिवसेनेतून काही पदाधिकारी भाजपा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत जात असल्याचा प्रश्न करताच त्यांनी आता लोकांचा उद्धव सेनेवरील विश्वास उडाल्याचे म्हटले। इतकेच नव्हे तर लोकांना कळून चुकले आहेत की बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात काम करत असून खरी शिवसेना हीच असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे। आयुर्वेद सेवा समिती व महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद महाविद्यालय संस्था चालक व प्राचार्य संघटनेच्या वतीने विदर्भाच्या मतातील सेवाव्रती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सत्काराचे आयोजन यवतमाळ येथे केले होते। आयुर्वेद महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात आले असता माध्यमांनी त्यांना अनेक विषयांवर बोलते केले। नुकत्याच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। मुंबई BMCची निवडणूक होत आहे। अशातच ठाकरे गटाचे महिला प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी हे भाजप आणि शिंदे गटात जात आहेत। हे बघा, आता लोकांचा ठाकरे गटावरला विश्वास उडलेला आहे। हे लोकांना कळून चुकलेलं आहे की बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी आपलं काम करत आहे। आणि बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला होता त्या पक्षाचे शिवसेना नावाचे 4 अक्षर हे आज आमच्यासोबत आहेत। बाळासाहेबांनी निवडलेली धनुष्यबाणी निशाणी आमच्यासोबत आहेत। बाळासाहेबांचे कट्टर हिंदुत्ववादी विचार आमच्यासोबत आहेत। आणि बाळासाहेबांना जी लोकांसाठी कार्य करण्याची प्रणाली अपेक्षित होती त्या पद्धतीनं आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे सगळे मंत्री आमदार असतील, जिल्हापासून तर गाव पातळीपर्यंतचे सगळे पदाधिकारी असतील, त्या पद्धतीनं आम्ही काम करतोय। तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये हा उभाटा गट पूर्ण रिकामा झालेला असेल। हे जे आहे की ज्या फडणवीसाला तू राहशील किंवा मी राहील, फडणवीस साहेबांना फडतूस हा शब्द त्या ठिकाणी वापरायचा, टोकाच्या आरोप त्या ठिकाणी या लोकांनी केले आणि स्वार्थासाठी पुन्हा लागून चालन करतायत। खरं म्हणजे हेच बाळासाहेबांच्या विचारसरणीमध्ये न बसणारं आहे। आणि हे ज्यावेळेस चित्र लोक पाहतात त्यावेळेसच लोक आता तो पक्ष उभाटा गट सोडून आज शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर पक्षाकडं ते लोक आपण मोठ्या प्रमाणामध्ये जाताना त्यांचा कल दिसतो। काय नेमकी दखल या संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी आपलं संपूर्ण आरोग्य विभाग अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे। त्या ठिकाणी आपण टीम ठेवलेल्या आहेत। तो जो गावं आहे ती खारपान पट्ट्यामध्ये विशेष गावं आहे आणि त्यांना जो पाणी पुरवठा तो पिण्याचं पाणी तर त्यांना आपण म्हणजे शुद्ध पिण्याचं पाणी येते की जे वान प्रकल्पाहून 140 गावची योजना आहे त्या योजनेतून पिण्याचं पाणी मिळतं। पण वापरण्यासाठी जे पाणी होतं ते लोकल त्या ठिकाणी वापरतं। तर त्याचा TDS सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। नायट्रेटचं तुम्ही सांगितलं प्रमाण ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळं झालेलं असेल असं त्याच्यावर आहे। पण अजूनही त्याचे बरेचसे सॅम्पल म्हणजे आम्ही त्याचं बायोप्सीसुद्धा केलेलं आहे, ब्लड सॅम्पलसुद्धा दिलेले आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा आणखीन काही कोणते दुसरे घटक आहेत का ते त्याचे एवढंच नाही तर त्या लोकांनी कोणतं तेल वापरलं त्या दिवसामध्ये त्याचेसुद्धा आम्ही सॅम्पल आमच्या फूड अँड ड्रग विभागानं त्या ठिकाणी घेतलेले आहेत। साबण कोणता वापरला, शॅम्पू कोणता, सर्वतोपरी त्या ठिकाणी निरीक्षण केल्या जात आहे। आणि त्याच्यानंतर असंही लक्षामध्ये आलेलं आहे की ज्या लोकांचे केस गेलेले होते काही उपचार केल्यानंतर पुन्हा त्यांना केस यायला सुद्धा विदर्भ न्यूज मराठी